नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मस्तपैकी आपण 25 ते 30 लोकांचा मसाले भात किंवा व्हेज बिर्याणी सुद्धा म्हणू शकता। तर अशा पद्धतीने तयारी चालू आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी इथं बटाटे वगैरे चिरून घेतले, आपण सगळ्या भाज्या चिरून घेतल्या, जेणेकरून इथं फ्लावर पावशेर, ढोबळी मिरची पावशेर, जे आपण वटाणा घेतला फ्रोजन तो सुद्धा पावशेर घेतला, टमाटे आपण अर्धा किलो चिरून घेतले, कांदा अर्धा किलो चिरून घेतलाय, बटाटे 1 किलो चिरून घेतले साली काढून। तर सगळं साहित्य चिरून ठेवले, कोथिंबीरची अर्धी गड्डी आणि मोठा एक हे भरून आपण इथं कढीपत्ता सुद्धा घेतलाय, जेणेकरून अशी मोठी गड्डी, तेल सुद्धा गरम करायला ठेवलं, तर जेणेकरून इथं पावशेर तेलाचा आपण वापर केला, पावशेर ते 1.5 पावशेर अशा पद्धतीने सगळं साहित्य रेडी करून घेतलं। अर्धा किलो आपण सोयाबीन सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवली। तर 2 किलो तांदूळ घेतले आपण, ते तांदूळ आपण 2 किलो स्वच्छ निवडून ठेवले आणि 2 किलोचं आपल्याला इथं मसाले भात म्हणू शकता किंवा तुम्ही इथं व्हेज बिर्याणी म्हणू शकता। तर अशा पद्धतीने आपण सर्व तयारी करून घेतली। तर इथं लसूण आणि कोथिंबीर ती सुद्धा छान आपण वाटण करून घेतले बारीक, आणि अर्धी आपण पावशेर मिरची घेतली, तर त्याच्यातली अर्धी आपण वाटण करून घेतली आणि अर्धी आपण उभी चिरून घेतली फोडणीमध्ये टाकण्यासाठी। खडा मसाले आपण घेतला 10 ते 15 रुपयाचा, जेणेकरून मिक्स मसाला येतो, तो मसाला घेतला, तो मिक्सरला बारीक करून घेतला, जेणेकरून आपण असा टाकणार नाहीये। 2-3 चमचे आपण मोठे भरून इथं मोहरी जिरे ह्या पद्धतीचं टाकून घेतलं। मोहरी जिरे छानपैकी तडतडली का लगेच उभी चिरून घेतलेली मिरची सुद्धा टाकून घ्यायची, तर जेणेकरून खडा मसाला इथं आपण पावडर करून घेतली, ती पावडर सुद्धा टाकून घेतली। आणि इथं कोथिंबीर आणि लसूण, तर याचं वाटण करून घेतलं होतं, ते सुद्धा टाकलं। तर तेल छानपैकी जास्त गरम झालं होतं, तर पटकन आपण इथं न कढीपत्ता टाकता आपण इथं पहिला कांदा टाकून घेतला, जेणेकरून आपलं तेल जास्त गरम झालं तर पटकन कांदा टाकायचा, म्हणजे आपली फोडणी करपल्या जात नाही। तर जेणेकरून इथं कांदा टाकून घेतला, 2 मिनिटं मिक्स करून घेतला। नंतर आपण इथं व्हेज बिर्याणीचे 2 ते 3 पॉकेट छोटे छोटे आणले होते, ते सुद्धा मसाला टाकून घेतलाय। तर मसाला तुम्ही कुठला वापरताय तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, जेणेकरून इथं मी 2 ते 3 पुड्या छोट्या छोट्या पाऊस टाकून घेतले। आणि इथं हिरवी मिरचीचा जास्त वापर मी केलाय, जेणेकरून आपण जेव्हा भात खातो तर जळजळ सुद्धा होत नाही आपण सुके मसाले जास्त वापरले। तर इथे हिरवी मिरची वाटण करून सुद्धा घेतली आणि कापून सुद्धा घेतली, आपण दोन्ही प्रकारचे आपण टाकून घेतले। आणि थोडासा आपण व्हेज बिर्याणी मसाला सुद्धा घालून घेतला आणि तो गरम मसाला, बाकी कुठल्याही मसाल्याचा वापर आपण केला नाही। तर तुम्ही बाकी दुसऱ्या मसाल्याचा वापर करत असल्या तर तुम्ही फक्त उभी चिरून मिरची टाका आणि बाकीचे मसाले टाकले तरी चालेल, वाटण करून टाकायची काही गरज नाही, जेणेकरून वाटून घेतल्यानंतर मिरची जास्त तिखट होती आणि कापून जरा कमी तिखट होती। तर अशा प्रकारे छानपैकी आपण कांदा परतून घेतलाय। तर इथं चुलीवर करून घेतलं, चुलीवर पातेलं ठेवले आणि छानपैकी इथं मस्त परतून घ्यायचा कलर चेंज होईपर्यंत। आणि बघू शकता कांदा इथं छानपैकी फ्राय झाला का नंतर आपण आता कढीपत्ता टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने कांदा परतला गेला का तेल ऑटोमॅटिक साईडला सुटत असतं आणि ते तेल थोडंसं गरम झालं का लगेचच आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा। तर नंतर टाकल्यामुळं काही हरकत पडत नाही, जेणेकरून आपण जास्त कडक तेलात टाकलं असतं तर पटकन करपून गेला असता आणि आपल्या भाताची सगळी चव बिघडून गेली असती। तर अशा पद्धतीने गडबड झाली तर असं सुद्धा तुम्ही करू शकता। चला मस्तच आता आपण इथं कढीपत्ता कांदा बाकीचे मसाले सगळे परतून घ्यायचे 2-3 मिनिटं आणि नंतर बाकीच्या भाज्या टाकून घेणार आहे आपण। तर भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता, जेणेकरून मी पावशेर किंवा अर्धा किलो अशा प्रमाणाचं माप घेतलं, तर तुम्ही याच्यात वाढू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार सुद्धा भाज्या करू शकता। तर बघू शकता छानपैकी इथं आता आपण कांदा मस्त परतून घेतलाय। तर कांदा मेन पॉइंट असतो भातामध्ये, छान तो परतला गेला मसाल्याबरोबर का छान अशी भाताला आपल्या टेस्ट येते।
चला तर कांदा परतून झाला आणि बाकीच्या भाज्यासुद्धा आपण टाकून घेतल्या, तर तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला. तर सर्व भाज्या आपण इथं बटाटा, ढोबळी मिरची, टमाटो, जेणेकरून ज्या भाज्या घेतल्या होत्या तर वाटाणा सगळं आपण फ्लॉवर सगळं टाकून घेतलं आणि 2-3 मिनटं ते परतूनसुद्धा घेतलं. आणि लगेचच आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती सुद्धा टाकून घेतली. तर चला मस्तपैकी भाज्या शिजूपर्यंत परतून घ्यायच्या. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे, म्हणजेच आपल्या भाज्या पटकन शिजल्या जातात. तर भाज्या शिजून झाल्या तर लगेचच आपण इथं आता जे स्वच्छ धुवून 2 किलो तांदूळ घेतले होते ते घालून घेतले. तांदूळ घालून घेतले तर तांदूळसुद्धा 2-3 मिनटं आपण परतून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व भाज्यांमध्ये आपण तांदूळसुद्धा मिक्स करून घेतले आणि जेणेकरून 2 किलो आपण तांदूळ घेतले. तांदूळ हे कधी मोजून घ्यायचे. आपण पातेल्यात भात करू किंवा कशामध्ये कुकरला लावू, तुम्ही हे तांदूळ मोजून घ्या म्हणजे परफेक्ट माप होतं. तर इथं तांदूळ आपण इथं डब्याने मोजून घेतले तर 2 डबे आपले तांदळाचे कुकरचे भरले तर 2 किलोचा भात. तर इथं 4 ते 5 इथं डबे भरून आपण पाणी टाकलं आणि छानपैकी इथून आता शिजून घेतलं. तर बघू शकता मस्त असं आता भात रेडी झाला. थोडीशी कसर आहे तर थोडासा पाण्याचा शिपका देणार आहे आणि झाकून ठेवून वाफ करून घेणार आहे आपण. तर मस्त आता रेडी झालाय. फक्त गॅस आता जेणेकरून आपली चूल आता बंद करायची आणि छानपैकी याला वाफ करून घ्यायची, एकदम मिक्स करून घ्यायचा. तर बघू शकता परफेक्ट असा आतला मसाले भात म्हणू शकता किंवा व्हेज बिर्याणी म्हणू शकता. आणि द कलर वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर मी त्या हळदीचा वापर केला नाही, जेणेकरून कलर मिक्स करायचा होता, त्याच्यासाठी तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता. तर चला सगळं परफेक्ट सगळं साहित्य टाकून मस्तपैकी आपला आता व्हेज बिर्याणी म्हणू शकता किंवा मसाले भात आपला रेडी झाला. कोथिंबीर टाकायची, छानपैकी ताव मारायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की 20 ते 25 माणसांचा हे प्रमाण घेऊ शकता आणि बनवू शकता. तर अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.